कर्नाटक तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील लातूर जिल्हा. शिक्षणासाठी लातूर पॅटर्न जेवढा प्रसिद्ध तेवढाच वैद्यकीय सेवेसाठी सुद्धा हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सर्व आजारावर अत्याधुनिक उपचार करणारे दवाखाने लातूरमध्ये आहेत. या दवाखान्याच्या यादीत सर्वात वरचं आणि विश्वासाचं नाव म्हणजे विवेकानंद रुग्णालय. BJ वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर झालेल्या कैलासवासी रामभाऊ आलूरकर, डॉक्टर अशोक कुकडे, डॉक्टर ज्योत्स्ना कुकडे, डॉक्टर गोपी किशनजी भराडिया या 4 सेवाव्रती डॉक्टरांच्या संकल्पनेतून सेवा, संस्कार आणि संघटन या त्रिसूत्रींवर आधारित विवेकानंद रुग्णालयाची सुरुवात 1966 साली सर्वे संतु निरामया या ब्रीद वाक्यानं विवेकानंद जयंतीला झाली. लातूर सारख्या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा ही उच्चतम दर्जाची वैद्यकीय सेवा वाजवी दरामध्ये किंवा रास्त दरामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा हेतूने या रुग्णालयाची स्थापना झाली. संस्थेची अंगभूत गुणवत्ता, कार्यक्षम डॉक्टरांची दूरदृष्टी आणि त्यामुळे समाजाकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद यामुळे रुग्णालयाला अल्प कालावधीतच सध्याचं व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. सुरुवातीला व्यवसाय म्हणून सुरू झालेलं हे रुग्णालय 1980 पासून विश्वस्त संस्थेच्या स्वरूपात 70 उच्च शिक्षित डॉक्टर्स आणि 400 सहकर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं दिवसाला 200 रुग्णांना सेवा देण्यास यशस्वी होत आहे. कोरोनाचे जागतिक संकट मार्चच्या 20 मध्ये भारतावर येऊन कोसळले. त्याची व्याप्ती संपूर्ण भारतभर, विशेषतः महाराष्ट्रामध्ये तीव्रतेने वाढली. रुग्णालयाचे दैनंदिन काम चालू होतेच त्यातच जून महिन्यामध्ये लातूर शहरात कोरोना रुग्णांची झपाट्यात वाढ झाली. अशा प्रसंगात आमच्या रुग्णालयातील व्यवस्थापनाची, डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मानसिकता तयार झाली होतीच. यासाठी लागणारी स्वतंत्र इमारत, 70 कर्मचारी आणि 20 डॉक्टर्स अशी टीम उभी करण्यात आली व रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. या सर्व व्यवस्था एकाच छताखाली असल्यामुळे शासनाने रुग्णालयास डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून अधिकृत मान्यता दिली. तसे पाहता अशा प्रकारच्या कोरोना रुग्णांवरील उपचाराचे काम नियमित रुग्णसेवेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे आणि डॉक्टर्स आणि स्टाफसाठी जोखमीचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही टास्क फोर्सची एक समिती निर्माण केली. रुग्णाच्या उपचारासंबंधी सर्व कामे सुसूत्रपणे व कार्यक्षमपणे व्हावीत आणि दैनंदिन अडचणी तातडीने सोडवता याव्यात यासाठी समितीच्या नियमित बैठका घेतल्या जातात. या समितीमध्ये कन्सल्टंट्स, ड्युटी मेडिकल ऑफिसर्स, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी विभागातील डॉक्टर्स, सामान्य प्रशासन आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचाही समावेश आम्ही केला आहे. या समितीच्या गठनामुळे कोणत्याही मुद्द्यांचा सर्वांगीण विचार करून तातडीने निर्णय घेणे आणि प्रत्यक्ष कार्यवाही करणे आम्हाला शक्य झाले. या टास्क फोर्समध्ये प्रशासनिक संचालक श्री अनिल अंधोलीकर, फिजिशियन डॉक्टर गिरीश पत्रिके, डॉक्टर रामदास बोकील, डॉक्टर संतोष देशपांडे आणि डॉक्टर सूरज धूत तसेच अन्य विभागातील डॉक्टरांचा समावेश आहे. संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ देवधर मॅडम याही या सर्व बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहतात. डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची रुग्णांबाबत असलेली तळमळ, त्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण आणि त्यांच्यामध्ये असणारा सेवाभाव या सर्व बाबींमुळे आम्हाला कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले आहे. या सर्व काळामध्ये स्थानिक प्रशासन, महानगरपालिकेतील कर्मचारी यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि सहकार्य मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. एका रोपट्यापासून वटवृक्षात रूपांतरित होत असताना या संस्थेनं आपल्या परिवारात कार्डियक हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, विशेष सर्वोपचार हॉस्पिटल सोबतच मातोश्री वृद्धाश्रम आणि नव्यानं तयार होत असलेले रुग्णसेवा सदन आणि अनेक सामाजिक उपक्रमांचा समावेश करून घेतला आहे.
आपल्या सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत रुग्णालयानं वेळोवेळी उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्येही आपत्तीग्रस्तांना वैद्यकीय आणि इतर सेवाही देण्यात हिरिरीनं सहभाग नोंदवला. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अशाच प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती रुग्णालयावर आल्या किंवा समाजावर आल्या त्यावेळेला आपण समाजाचं काही देणं लागतो या वृत्तीतून, या मनोवृत्तीतून कोविड-19 या महामारीमध्ये जे ग्रस्त लोक होते त्यांना वैद्यकीय सेवा आपण पुरवली पाहिजे या विचारातून आपण आपल्या रुग्णालयामध्ये ही आंतररुग्ण विभागात आणि बाह्य रुग्ण विभागात कोविड-19च्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सुरू केली. रुग्णालयाची ख्याती, येथील अनुभवी डॉक्टर्स आणि कर्मचारी बघता शासनातर्फे विवेकानंद रुग्णालयाला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता प्राप्त झाली. सर्व सोयी सुविधायुक्त एका स्वतंत्र इमारतीसोबत 70 कर्मचारी आणि 20 डॉक्टरसोबत विवेकानंद रुग्णालय कोरोनाशी युद्धात लढाईवर सज्ज झाले आहे. जवळपास 450 कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रशिक्षणासोबतच त्यांना विशेष विमा कवच देण्यात आलं. संस्थेनं त्याकरता ₹8.5 लाख निधी वेगळा खर्च केला. समाजातील सर्व स्तरातील जवळपास 500हून अधिक कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात विवेकानंद रुग्णालय यशस्वी झालं. यात जवळपास 175 आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांचा देखील समावेश आहे. आमच्या घरची परिस्थिती अशी खूप म्हणजे बिकट आहे. असं एकदम मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपला इलाज होईल अशी शक्यता नव्हती, पण हॉस्पिटल विवेकानंदमध्ये माझा इलाज झाला. महात्मा फुले योजनेमध्ये माझा या सरांनी, सगळ्या इथल्या स्टाफने, इथल्या लोकांनी मला मदत केली, त्या योजनेची माहिती दिली आणि मग त्यातूनच माझा इलाज झाला. आणि या स्टाफने इतकं आपल्या घरच्यासारखा इलाज केला. मी एक व्हिडिओ म्हणून बोलत नाही आहे, खरं खूप 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 आभार आहे तुमचे. कारण मला वाटत नव्हते की इथे मी बरी होईन किंवा घरी जाईल, पण इथल्या लोकांनी आपल्या घरी जशी आपली व्यवस्था करतात ना तशी व्यवस्था केली. माझा इलाज केला की मी पॉझिटिव्ह आहे मला जाणवू देखील दिलं नाही. आणि मग त्यात तुम्ही 10 दिवसानंतर बरी झाले आणि पुन्हा आपल्या घरी गेले. आणि काय करायचं काय नाही करायचं हे देखील या सरांनी पूर्ण सांगितलं मला. आणि त्याप्रमाणेच मी सगळं फॉलो केले आणि आज मी पूर्णपणे बरी आहे. विवेकानंद रुग्णालय हे जसं औषधोपचारासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते शिस्तीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीची, रुग्णाची प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते. संशयितांसाठी तातडीनं समुपदेशन, पुढील चाचण्या, तपासण्यांसाठी त्याला पाठवलं जातं. त्यावेळेस किंवा लातूरमध्ये इतर हॉस्पिटल्स जे चार्ज करत होते तो आकडा ऐकून थोडंसं एक विचार करायला लागायचा. पण त्या पॅरामीटरमध्ये सुद्धा विवेकानंद हॉस्पिटलने खूप सेवा दिली आणि आर्थिकरित्या योग्य गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स फॉलो करून आम्हाला बिलिंग केलं आणि व्यवस्थित आम्हाला सर्व्हिसेस दिली. त्याबद्दल मी म्हणजे खूप खूप आभारी आहे. आणि मला आता एक लक्षात आलं की उद्या जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही विवेकानंद हॉस्पिटलमध्ये वेळेत आणि योग्य ट्रीटमेंट घेऊ शकता. रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याला तो बरा होईपर्यंत नातेवाईकांना भेटता येत नाही. परंतु रुग्णाचं जेवण खाणं, चहा, नाश्ता, नित्य उपयोगी वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची विशेष व्यवस्था केली होती. रुग्णांच्या औषधांच्या वेळा तेथील कर्मचारी जसे सांभाळत तसं त्यांच्या चहा, नाश्ता, जेवणाच्या वेळाही सांभाळण्याची जबाबदारी ते घेत. एखाद्या रुग्णाला स्वतःच्या हातानं जेवता येत नसेल तर कर्मचारी स्वतःच्या हातानं जेवण भरवत. खरं म्हणजे हे कुठेही शासन नियमात नाही, परंतु आहे ते रुग्णालयाच्या स्थापनेच्या सेवा, संस्कार आणि संघटन या सूत्रात. मलाही कोरोना झाला होता आणि मलाही दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागलं.
मी सारासार विचार करून विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. त्या हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशोकराव कुकडे यांनी माझ्या या अवस्थेकडे विशेष लक्ष घालून माझी चांगली व्यवस्था तिथे केली. या दवाखान्याचं वैशिष्ट्य असं की इथे सगळ्याच रोगांचे तज्ज्ञ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ते सेवाभावी वृत्तीचे आहेत. हा एक विशेष गुण आहे आणि म्हणून त्यांनी माझी खूप काळजी घेतली. 2-2, 3-3 तासांनी माझ्याकडे ते डॉक्टर्स यायचे, नर्सेस असायच्या आणि स्वतः कुकडे साहेबांनी रोज माझ्या संबंधीचा रिपोर्ट घेऊन माझी प्रगती किती होते हे मला विशेष वाटलं. आपला माणूस कसा आहे, त्याची तब्येत कशी आहे, तो बरा केव्हा होणार, या आणि अशा अनेक चिंतांनी रुग्णांचे नातेवाईक त्रस्त असतात. त्यांना धीर देणं, रुग्णांच्या तब्येतीची खरीखुरी माहिती देण्यासाठी दररोजच्या तपासणीनंतर 2 वेळा नातेवाईकांशी उपचार करणारे डॉक्टर संवाद साधत त्यांचे समुपदेशन करत. हा अनोखा आणि रुग्णावरील उपचारासोबतच नातेवाईक आणि समाजात विश्वासार्हता निर्माण करणारा प्रयोग रूढार्थानं उपचार म्हणून नाही तर पारदर्शक जबाबदारीच्या जाणीवेतून पूर्ण केला जात होता. एकदा तुमचा पेशंट विवेकानंदमध्ये गेला, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तिकडे पाहायची सुद्धा गरज नाही, एवढी चांगली ट्रीटमेंट करतात. आणि खरोखरच मी फार घाबरलो होतो, पण त्यांची ट्रीटमेंट पाहून मध्येच ते इंजेक्शन वगैरे मिळत नव्हतं. त्यांनी फार प्रयत्न करून अवेलेबल करून ते इंजेक्शनचा कोर्स पूर्ण दिला आणि आता माझे भाऊ ठणठणीत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना समुपदेशन करून होम आयसोलेशन सुविधा देत दररोज अशा 100 रुग्णांची काळजी रुग्णालयातून तब्येतीची विचारणा करून केली जात आहे. मी सांगितलं की कोविडचे जे पेशंट आहेत ते आपण जेवढं म्हणजे मनाला लावून घेतो त्याच्यापेक्षा आम्ही विलाज करतो आणि 100% बरे होतील अशी काउन्सिलिंग केल्यामुळं त्याच्या म्हणजे आम्हाला मोठा मानसिक आधार इथे विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मिळालेला आहे. मी दवाखान्यात ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर इथं एकटा असल्यामुळं प्रचंड नैराश्य येत होतं. तर हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, कर्मचारी यांनी मला त्याबाबत धीर दिला. तसेच खाण्याची व्यवस्था, जो घरून डबा येत होता त्याची पोहोच, पिण्याचं पाणी, औषधे सर्व जागेवर मला वेळेवर पुरवठा केला आणि व्यवस्थित इलाज केल्यामुळे मी कोविडमुक्त झालो. पोस्ट कोविड रुग्णांना श्वसनक्रियेत तक्रारी निर्माण होत आहेत. त्याकरता विवेकानंद रुग्णालयामार्फत दीर्घ काळासाठी विशेष व्यवस्था पुरवण्याची सोय केली आहे. जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटात देखील विवेकानंद रुग्णालय आणि तेथील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. प्रत्येकजण विविध भूमिकांमधून आपापला रुग्णसेवेचा खारीचा वाटा उचलीत सेवा, संस्कार आणि संघटन ही विवेकानंद रुग्णालयाची मौलिक सूत्र जोपासत आहेत.